नरसिंह साहेब, तुम्हाला तर माहिती आहे आमची ऐपत नाही हॉटेलात जाऊन राहायची. म्हणजे एक दिवसाचा हॉटेलचा खर्च म्हणजे आमचा महिन्याचा जेवणा खाण्याचा खर्च. म्हणून त्याला म्हणलं हितच राहा बाबा. ऐपत नाही ना तुझी, मग मी सांगतोय तसं कर. प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर लवकरात लवकर सह्या कर. त्याच्यासाठीच नाही, त्याच्याबद्दल बोलण्यासाठीच बोलवून घेतलंय मी ह्याला. म्हणजे कसं आहे, आता परशुशेट्टा आजारी आहेत ना, त्यांच्याशी बोलणं होणार नाही. आणि एवढा मोठा निर्णय मी एकटी कशी घेणार ना, कोणतरी वडीलधार पाहिजे का नाही, म्हणून त्याला बोलवून घेतले. त्याच्याशी बोलून ठरवते. सुगंधा, हुज्जत घालू नकोस. मुकाट्यानं त्या कागदपत्रांवर सह्या कर. आणि यामध्ये तुझ्या भावाची लुडबुड नकोय मला. तुम्ही जरा शांत होता का? ऐकलंस का नाही? मी सांगतोय ते लवकरात लवकर झालं पाहिजे. जरा माझ्या बरोबर चला. सहनशक्तीचा अंत बघू नकोस माझ्या सांगू. सगळी बापजाद्यांची इस्टेट आणि हे बसून बुडं टेकून खाणार नुसते. 2 घास सुद्धा दुसऱ्या कुणाच्या पोटात गेले ना तर यांच्या पोटात गलबळणार. मला एक सांग, तो वाडा का काय विकून तुला रगड पाय का मिळणार आहे ना? मग तुझी प्रॉब्लेमची डिफिकल्टी काय आहे? कसलं काय का ना, सांगते तुला, ऐक माझं. सुगंधी एकदम पोचलेली निघाली तू. थोडे दिवस राहा अजून इथं, मग कळल मी कुठं कुठं पोचली येते. परशुला ना जबाबदारीची जाणीवच नाहीये. आपल्या बायकोशी नीट वागावं, जरा गोड बोलावं, काही कळतच नाही बघ त्याला. पण तू नको लक्ष देऊस त्याच्याकडे. आम्ही घरातले सगळे जण तुझ्या पाठीशी आहोत बरं. हा, वयात त्या बाई. काय म्हणालीस ग? अशी काय भाषा झाली तुझी? परशुचा वाण नाही पण गुण लागला का काय तुला? आत्या, काय रे? सुगंधा, तुला सांगितलं होतं ना, आम्हाला कोणालाही विचारल्याशिवाय आत्याच्या रूम मध्ये यायचं सुद्धा नाही. तुला एकदा सांगून कळत नाही? कितीदा सांगायचं अजून? वामन, या कुठल्या भाषेत बोलतोस तू सुमित्राशी? हा, आणि तिने या खोलीत यायचं की नाही हे ठरवणारा तू कोण? आत्या, तू सुमित्राविषयी बोलतीयस? हो, सुमित्राविषयीच बोलतेय. ही काय माझ्या समोर उभी आहे ना? भूत नाहीये तिचं. तर जा बघू तू इथून. आपल्या घरात काहीतरी गचाळ कपडे घालून फिरणारा माणूस बघते मी कालपासून. कोण आहे तो? रमावतीवर ना आले का कोणी? ते सुगंधाला पेपरवरती सह्या करायला जवळचं कोणीतरी माणूस हवं होतं ना, म्हणून त्याच्या चुलत भावाला बोलवून घेतलंय तिने इकडे. कान्हा नाव आहे त्याचं. एक तर ती या घरात राहते ना, तेच माझ्या डोक्यात गेलं. आणि आता हा त्यांनी आणि वामन दादांनी त्याला चांगली समजली, त्याला सुद्धा आणि सुगंधाला सुद्धा. त्यामुळे ते आपल्यात लुडबुड करायला येणार नाही. ठीक आहे, पण तरी सुद्धा त्या दोघांवरही लक्ष ठेवायला हवं. मागे ती सुगंधा आत्याच्या खोलीत एकदा गेली होती, माहितीये ना? अमृता, मी तुला हेच सांगायला इकडे आले होते. अगं, आत्याबाई सुगंधाला सुमित्राताई समजतायत. मी हे असं सुमिताई असल्याचं नाटक किती दिवस करायचं? जोपर्यंत किल्लेदारांच्या नशिबावर पडदा पडत नाही तोपर्यंत. म्हणजे आत्याबाई तुला सुमित्रा समजतायत ना, मग त्यांच्या समोर तू सुमित्रा असण्याचं नाटकच करायचं. त्यांचा काही गैरसमज झालाय असं अजिबात भासवायचं नाही. मग बघ, हे असंच जर का विश्वास संपादन करत राहिलीस ना, तर आपल्याला सगळं काही सोपं होईल. पण तुम्ही घरातले कोणी काय बोललं तर? आत्याबाईंसमोर बोलायची कोणाची तरी हिंमत आहे का? आणि या अशा अवस्थेत त्यांना कोणी त्रासही देणार नाही. तू आता आत्याबाईंच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा. मग पुढे काय करायचं ते आपण बघू. तुम्ही म्हणाल तसंच होईल आई. आत्याबाई, तुमची लाडकी सुमिता येते आता.